Hello friends, welcome back to my channel. Myself Amol Chavan and I'm here to guide you throughout your engineering admission process for the academic year 2024-25. मी आज हा व्हिडिओ खूपच शॉर्ट नोटीसवर बनवत आहे आणि त्याचं कारणही खूप मोठं आहे. बिग अपडेट आहे ॲडमिशन संदर्भात, इंजिनिअरिंग ॲडमिशन 2024-25 संदर्भात. आणि आजचा जो अपडेट आहे तो मराठा समाजासाठी खूपच दिलासादायक आहे आणि आनंदाची गोष्ट आहे त्यांच्यासाठी, कारण शासनाने, महाराष्ट्र शासनाने एक GR काढलेला आहे. तो GR काय आहे आणि त्यामध्ये काय काय गोष्टी नमूद आहेत ह्या गोष्टी आपण तर डिटेलमध्ये पाहूच, पण त्या अगोदर पुन्हा एकदा मराठा समाजाच्या लढ्याला खूप मोठं यश आलेलं आहे. हल्लीच आपण न्यूजवरती बातम्या पाहत होतो, सोशल मीडियावरती ट्रेंड्स पण पाहत होतो की SCBC आरक्षणासंदर्भात काय काय चालू आहे. तर त्या मोठ्या लढ्याला, आंदोलनाला आज एक मोठं यश आलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाने आज एक GR काढलेला आहे. तर तो GR काय आहे हे आपण लगेच पाहू. आजचा जो टॉपिक आहे तो SCBC आरक्षण, न्यू GR ऑन कास्ट व्हॅलिडिटी. ठीक आहे, तर तो काय आहे ते आपण आता डिटेलमध्ये पाहू. न्यू GR ऑन कास्ट व्हॅलिडिटी फॉर द SCBC आरक्षण. पण त्याआधी तुम्ही या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल सो दॅट यू विल गेट ऑल द नोटिफिकेशन अँड अपडेट रिलेटेड टू द इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस फॉर द अकॅडमिक इयर 2024. तुम्हाला सर्व प्रकारचे अपडेट्स इंजिनिअरिंग ॲडमिशन संदर्भात इथे भेटून जातील. सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाईम, जास्त वेळ वाया न घालवता आपण आजचा टॉपिक स्टार्ट करून देऊ. सो आजचा टॉपिक आहे न्यू GR ऑन कास्ट व्हॅलिडिटी SCBC आरक्षण. जेव्हा पण मी GR म्हणतो, ऑथेंटिक डॉक्युमेंट असतं हे, आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की मी जर माझ्या हाती ऑथेंटिक डॉक्युमेंट असेल तर त्याच वेळी मी त्या विषयावरती बोलतो. तर आपण GR महाराष्ट्राची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊ. ओके, सो सिम्पली तुम्हाला इथे काय करायचं आहे, GR.महाराष्ट्र टाईप करायचं आहे. मग ती वेबसाईट येऊन जाईल. इथे बघा, शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ, याच्यावरती क्लिक करा. आणि मी तुम्हाला मागच्या वेळी पण SCBC आरक्षणवर जेव्हा मी व्हिडिओ बनवला होता त्यावेळी सांगितलं होतं की इथे तुम्हाला सामान्य प्रशासन विभाग सिलेक्ट करायचा आहे, सामान्य प्रशासन विभाग. आणि हा GR आजचाच आहे, त्यामुळे तुम्हाला इथे लगेचही भेटून जाईल तो 22 तारीखचा. ते बघा, आज जरी तुम्ही इथे सामान्य प्रशासन विभाग सिलेक्ट जरी नाही केलं तरी चालू शकतं, कारण हा GR जस्ट आलेला आहे. ठीक आहे, आणि तो आजचा GR आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना 6 महिन्यांचा कालावधी देण्याबाबत हा GR 6 महिने कालावधी वाढवून देण्याबाबत आहे. बऱ्याच मुलांना या गोष्टीचा खूप त्रास झाला. मागच्या काही दिवसांपासून मी वारंवार पाहत होतो ते कमेंट्स SCBC आरक्षणासंदर्भात की सर व्हॅलिडिटी नाही आहे, काय करायचं. मी याची माहिती घेत होतो आणि त्याबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकण्यात येत होत्या, पण जोपर्यंत काही डॉक्युमेंटच हातात नाही त्यावरती बोलण्यात काहीच पॉईंट नाही, हे मी तुम्हाला कायम सांगत आलो. तर आज माझ्या हाती हे डॉक्युमेंट आलं आहे, गव्हर्नमेंटने इथे GR अपलोड केलेला आहे. तर तुम्ही इथे ही PDF डाउनलोड करू शकता. ही PDF मी ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे. सो मी डायरेक्टली ती PDF ओपन करतो इथे. तर या PDF मध्ये तुम्ही पाहू शकता, सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांतील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना 6 महिन्यांचा कालावधी देण्याबाबत. ओके, ठीक आहे. सो हा 22 जुलैचा GR आहे आणि हे प्रस्तावना वगैरे इथे दिलेलं आहे त्यांनी. तर त्यात काय म्हटलं ते पण बघू आपण. तर थोडक्यात आता त्यांनी तिथे तर मेन्शन केलेलं आहे की 6 महिने कालावधी तुम्हाला वाढवून दिलेला आहे, पण GR मध्ये ॲक्च्युली काय लिहिलं आहे हे पण आपण वाचून घेऊ. महाराष्ट्र राज्य विधानमंडळाने दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी विशेष अधिवेशन घेऊन महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 SCBC आरक्षण अधिनियम 2024 एकमताने संमत केलेला आहे. दिनांक 26 फेब्रुवारी 2024 पासून सदर अधिनियम अंमलात आला आहे. ओके, ठीक आहे. तर 26 फेब्रुवारी पासून हे SCBC आरक्षण जे आहे ते अंमलात आलं होतं असं त्यांनी म्हटलंय. सदर अधिनियमाच्या कलम 5 अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांमध्ये तसेच राज्याच्या लोकसेवांमधील शासकीय, निमशासकीय सेवेत सरळ सेवा भरतीच्या पदांमध्ये 10% आरक्षण विहित करण्यात आले आहे. म्हणजे 26 फेब्रुवारीला जो GR निघाला होता त्यामुळे त्यांनी SCBC आरक्षण दिलं, हे घोषित केलं होतं आणि त्यासाठी त्यांनी 10% आरक्षण घोषित केलं होतं. आता पुढे काय दिलंय त्यांनी, सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक समक्रमांक दिनांक 11/3/2024 म्हणजे 11 मार्चचं व शासन शुद्धीपत्रक समक्रमांक दिनांक 15/3 म्हणजे 15 मार्चचं. ठीक आहे. तसंच 28/6 म्हणजे 28 जूनचं आणि 5/7 म्हणजे 5 जुलै अन्वये महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय
मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम म्हणजे ACBC आरक्षण, ठीक आहे, च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्रदान करण्यावर मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे या ज्या तारखा दिल्या होत्या त्या वेगवेगळ्या आहेत आणि त्या दिवशी GR आलेले होते, ठीक आहे. मग ते एकाच पेजवर पाहिजे किंवा 2 पेजवर पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये घडून आलेल्या होत्या. नंतर 5 तारखेला त्यांनी जाहीर केलं की कुठल्याही फॉर्मॅटमध्ये चालेल, म्हणजे एका पेजवर जरी असलं तरी चालेल किंवा वेगवेगळ्या पेजवर असलं तरी चालेल, ठीक आहे. तर अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना त्यांनी दिल्या होत्या. सदर शासन परिपत्रकानुसार कार्यवाही करण्यास्तव माहिती व जनसंपर्क संचालनालयाने दिनांक 1/7 म्हणजे 1 जुलैला पत्रान्वये सूचना दिलेल्या आहेत, ठीक आहे. तथापि राज्यात सध्या विविध महाविद्यालयात सुरू असलेल्या शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यास उमेदवारांना अडचणी येत असल्यावर काही लोकप्रतिनिधी तसेच उमेदवारांकडून निवेदने प्राप्त झालेली आहेत. म्हणजे आता काय झालं, हे बरेचसे GR आले, पण त्यानंतर सोशल मीडियावरती हल्लीच एक न्यूज आली की जरांगे पाटील साहेबांना एक मुलगी भेटली, ही पण म्हणजे TV वरती दाखवण्यात आलं. तसंच ट्विटरवरती बरेचसे ट्रेंड चालू होते. सोशल मीडियावर ACBC आरक्षणाबद्दल बऱ्याच गोष्टी चर्चा केल्या जात होत्या. तर या गोष्टी त्यांनी इथे नमूद केलेल्या आहेत की बाबा ज्या काही ॲडमिशन प्रोसेस चालू आहेत वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये, तर त्यामध्ये जात वैधता म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी प्राप्त करण्यास उमेदवारांना अडचणी येते. आणि ती खरी गोष्ट होती की मुलांना खरंच अडचणी येत होत्या. मी माझ्या चॅनलवरती पण बरेचसे कमेंट होते, प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट पाहिले की ACBC आरक्षणासंदर्भात, पण मला त्यावरती काही असं ठोस सांगता येत नव्हतं, कारण माझ्या हाती काही डॉक्युमेंट नव्हतं. आणि मी कायम तुम्हाला सांगत आलो आहे की तुम्हाला मी योग्य मार्गदर्शन, कारण त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की मुलांचं नुकसान होणार नाही असाच निर्णय शासन देईल, आणि त्याप्रमाणे शासनाने आज निर्णय दिला आहे. ऑफकोर्स मराठा समाजातील मुलांना त्रास झाला या सर्व गोष्टींचा, प्रोसेसमध्ये बराच वेळ गेलेला आहे, पण तरी ठीक आहे, मुलांचं नुकसान होत नाही आहे याबद्दल सरकारने विचार केला आहे इथे, आणि त्यानुसार त्यांनी इथे GR काढला आहे. ओके, आता पुढचं बघा. आता इथे महत्त्वाचं काय माहिती आहे, शासन निर्णय, ठीक आहे. तर हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि हा नीट तुम्ही वाचून घ्या. शासन निर्णय आपल्यासाठी हा महत्त्वाचा आहे. शासन निर्णय काय दिलाय या GR मध्ये, बघा. राज्यात सध्या सुरू असलेल्या सन 2024-25 मधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित, ओके, ठीक आहे, म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकल नाही तर इतर जे पण कोर्सेसचं ॲडमिशन चालू आहे ते सगळे यांनी इथे कन्सिडर केलेले आहे. उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सदर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी उमेदवारांना जात वैध प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांचा कालावधी देण्यात येत आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रवेशासाठी अर्ज कराल तर तिथून तुम्हाला त्यांनी 6 महिन्याचा काय केलाय, कालावधी दिलेला आहे. म्हणजे समजा आता तुम्ही हा 7वा महिना, सो ऑफकोर्स अराउंड जानेवारीपर्यंत हा टाइम दिलेला आहे असं समजू शकतो आपण. 6 महिने जर इथून कन्सिडर केले पुढे तर ठीक आहे. सदर 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये संबंधित उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. सो इट इज अ कंपल्सरी. जर तुम्ही ACBCचा फायदा घेत असाल तर कास्ट व्हॅलिडिटी प्रोड्यूस करणं म्हणजे ते 6 महिन्याच्या आत देणं हे तुम्हाला कंपल्शन आहे, ते बंधनकारक आहे. आणि त्यांनी पुढे असं म्हटलंय, अन्यथा अशा उमेदवारांचे प्रवेश रद्द होतील व त्यावर संबंधित उमेदवार जबाबदार राहतील. म्हणजे थोडक्यात काय दिलंय की तुम्ही सध्या कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलंय तर त्या रिसिप्टवरती तुमचं काम होऊ शकेल, ठीक आहे. पण तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी ही पुढच्या 6 महिन्यात, म्हणजे आता जुलै ऑलमोस्ट संपत आलेला आहे, त्याच्या पुढे 6 महिने पडले तर डिसेंबर जानेवारीपर्यंत हे तुम्हाला देणं बंधनकारक आहे. आणि जर तुम्ही दिला नाही तर त्यासाठी तुमचा जो प्रवेश आहे तो रद्द होईल आणि त्यासाठी उमेदवार जबाबदार राहील. तर हा जो GR आहे तो मी तुम्हाला जसं सांगितलं तसं महाराष्ट्राच्या वेबसाईट, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे त्यावरती पण अवेलेबल आहे. तर असा हा GR होता, ठीक आहे. या GR मध्ये थोडक्यात सांगायचं तर त्यांनी 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि 6 महिन्यामध्ये म्हणजे एक सफिशियंट टाइम दिलेला आहे शासनाने. त्यामध्ये हे कास्ट व्हॅलिडिटी कसंही करून मिळवा आणि ते कॉलेजला सबमिट करा, जेणेकरून तुम्हाला पुढे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. ॲडमिशन झालं म्हणजे रिलॅक्स होऊ नकात, ओके. ॲडमिशन झाल्यानंतर ह्याचा कायम फॉलोअप घ्या, प्रत्येक दिवशी फॉलोअप घ्या आणि कास्ट व्हॅलिडिटी काहीही करून पुढच्या 3 महिन्यात भेटेल याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, हा होता GR जो महाराष्ट्र शासनाने त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केला आहे, आजच अपलोड केलेला आहे आणि खूप मोठा दिलासा दिलेला आहे मराठा समाजातील जे पण विद्यार्थी मागचे काही दिवसांपासून त्यांची धावपळ चालू होती आणि बराचसा म्हणजे त्यांचा जो मागचा काही 1-2-3 महिन्याचा कालावधी असेल तो खूपच त्रासदायक झाला असेल. तर त्यांचा जो काही लढा असेल, आंदोलन असेल, त्याला आज यश आलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाने त्यांच्या ज्या काही अडचणी होत्या त्या कन्सिडर केल्या. तिथे ज्या काही ॲडमिशन संदर्भातील
अडचणी येत असतील व्हॅलिडिटी मिळवण्यावर, तर त्या शासनाने इथे कन्सिडर केल्या आणि त्यांनी हा जो कालावधी आहे तो वाढवून दिलेला आहे पुढच्या 6 महिन्यासाठी. आशा करतो की मी हा जो व्हिडिओ बनवला एक खूपच शॉर्ट नोटीसवरती बनवला आणि मी कमेंट्समध्ये बऱ्याच मुलांचे कमेंट्स पाहिले SCBC आरक्षणासंदर्भात. तर आय एम रिअली सॉरी, मी खूप उशिरा याच्यावरती बोलतोय, पण तरीही मी कायम एकच सांगेन की मी माझ्याकडे जोपर्यंत ऑथेंटिक डेटा येत नाही तोपर्यंत मी या विषयावरती बोलणार नाही. ठीक आहे. सो आज माझ्याकडे GR आला आणि मी कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता मी आज तुमच्याकडे ही माहिती पोहोचवत आहे. सो मराठा समाजाचे पुन्हा खूप खूप अभिनंदन. आणि तुमच्याकडे 2 दिवस अजून शिल्लक आहे, तर त्याचा पूर्णपणे युटिलायझेशन करा. फॉर्म भरा, SCBC मधूनच भरा आणि आरक्षणाचा फायदा उचला. ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस. आणि जर काही क्वेरी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करा. माझ्याकडे एक ऑथेंटिक डेटा आला की मी त्याचं ऑफकोर्स तुम्हाला उत्तर देईन. ठीक आहे. सो थँक्यू व्हेरी मच. अँड बिफोर एंडिंग दिस सेशन, हा सेशन संपवण्याच्या अगोदर आय रिअली वॉन्ट टू थँक ईच अँड एव्हरी सपोर्टेड मी अँड वॉचिंग माय व्हिडिओज, शेअरिंग माय व्हिडिओज विथ फ्रेंड्स अँड फॅमिली सर्कल्स. तुमचा खूप 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 मला सपोर्ट होता. असाच सपोर्ट तुमचा कायम राहून दे. अँड विथ दिस आय विल स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.